बाबा नमस्कार. आपण आझाद मैदान मुंबई या ठिकाणी गेली 2 ते 3 दिवसापासून आम्हाला दिसत आहे, परंतु आपण आझाद मैदान मध्ये कोणत्या संदर्भामध्ये उपोषणाला आलेले आहे? बेकायदा मुरुमात हो आणि शस्त्र परवाना रद्द होण्या बाबा. बरं, आपलं मूळ गाव कोणतं बाबा? उमरे तालुका राहुरी. नक्की काय अडचण आहे तुम्हाला? मला या लोकांपासून 2-3 जीव मारायचा, म्हणजे जीव मारण्याचा प्रयत्न केला तिने. आणि दुसरी गोष्ट, माझ्या कुटुंबाला सुद्धा हाणमार केली. कोणी केली तुम्हाला कुटुंबाला हाणमार वगैरे? सुनील दुसिंग, राजेंद्र नामदेव ढोकणे, बबलू राजेंद्र ढोकणे, अशोक दामोदर ढोकणे. बर, म्हणजे नक्की तुम्हाला हाणमार कशासाठी, काय नक्की त्यांचा धंदा कसला आहे? मुरमाचा धंदा आहे त्यांचा. मुरमाचा धंदा आहे. 2 नंबर धंदा. तुम्ही तक्रारी वगैरे केल्या का जिल्हाधिकाऱ्यांना, तहसीलदारांना? तहसीलदारांना बी 100 निवेदन दिले मी आतापर्यंत, आणि जिल्हाधिकाऱ्यांना बी 9 दिले. एसपीला बी 4-5 वेळेस भेटलो. बर. आणि आता शेवटला मी आल्यानगर उपोषणाला बसला असताना बर मी तोफानापुढे 80 दाखल केली. मला तिथे जिल्हाधिकाऱ्यांना समोर येऊन त्यांनी धमकी दिली, 5 गाडी ब्लॅक कार्पीमध्ये येऊन. बर. आणि तिथे येऊन मनी मर्डर करत होतो आम्ही. बरं, तुम्ही पोलीस स्टेशनला या संदर्भामध्ये काही तक्रार वगैरे दाखल केली का नाही आतापर्यंत? आता पण आयलानगर लेवलच केली आणि आयलानगरला 80 दाखल केली. बर. तोफाना पोलीस स्टेशनला. मग काय त्याच्यात काय तक्रारीचा काय तुम्हाला संदर्भ सापडला? पोलिसांनी त्यांना काय दम वगैरे दिला का नाही दिला? काहीच केलं त्यांना. गुन्हा दाखल करून घेतला की नाही? 80 दाखल केली त्यांनी फक्त. बर, म्हणजे तुम्ही राहुरी पोलीस स्टेशनला दाखल केला की अहमदनगरला केला? तुमचा तालुका राहुरी म्हटले तुम्ही. उपोषणाला होतं मी आलेनगरला. उपोषणला आलेनगरला. बरं, मग आता तुम्ही आझाद मैदान मध्ये काय, म्हणजे तुमची मागणी काय काय इथं? माझी आलेनगरला काही कारवाई झाली म्हणून तुम्ही आझाद मैदानला बसलो. मागण्या काय काय तुमच्या? जर कारवाई व्हायला पाहिजे लोकांना. म्हणजे काय काय कारवाईची अपेक्षा आहे तुम्हाला? यांचे गाड्या बिगर नंबर सगळं ग्रामपंचायत ठराव असते सुद्धा ना, तर मग त्यांना मी तहसीलदार सुद्धा सिटी कॅमेरे सिंगणापूरची चेक करा आमनी उमरेची. बर. आणि दुसरी गोष्ट, शेडगाव गावामध्ये ठराव सुद्धा असताना. म्हणजे तुमचं असं मत आहे बाबा की गावामध्ये अवैधरित्या मुरुमाचा धंदा चालतो आणि प्रशासन याच्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतं म्हणून, असंच ना? कुठली रॉयल्टी नाही, कुठलं काही नाही. म्हणजे काही परवाना वगैरे तहसीलदारांचा परवाना असतो की बेकायदेशीर चालतात? तहसीलदार त्याला पाठीशी घालतात, नामदेव पाटील. तहसीलदारच पाठीशी घालतात. बरं, मग तुम्ही तहसीलदारांना याचा जाब विचारला की नाही विचारला? मी 25 वेळेस अर्ज दिला त्यांना, निवेदन दिले. तहसीलदारांनी काय उत्तर दिलं? मला उत्तर काही दिलं नाही, उलट मला त्यांनी जेलमध्ये टाकायचा प्रयत्न केला. कोणी केला जेलमध्ये? नामदेव पाटील तहसीलदार. म्हणजे तुमच्या राहुरीचे तहसीलदार केला. बरं, तुम्ही त्यांच्या संदर्भामध्ये त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करायची मागणी करायची ना मग बाबा? नाही ना, कोणी पोलीस ठेंगे साहेब सुद्धा काही करीत नाही आमच्या विरोधात, त्यांच्या विरोधात काही दाखल करीत. बरं, त्यासाठी तुम्ही आझाद मैदान मुंबई इथे उपोषणाला आलेले? बर. मग आता तुम्हाला मुंबईमध्ये आल्यानंतर काही भेट वगैरे झाली का नाही? आमची भेट झाली फक्त खनिज विभागाची आणि गृह विभागाची भेट झाली. मग त्यांनी काय उत्तर दिलं? म्हणजे आम्ही कळी जो नगर म्हणजे कळून काहीच होणार नाही, कुठलीच कारवाई होणार नाही. बरं, मग तुमची अपेक्षा का? आता त्यांनी तुम्हाला आश्वासन दिलंय का आम्ही कारवाई करतो? आम्ही कारवाई करायला सांगितली म्हणे, एसपीला सांगितलं, खनिज विभागाला सांगितलं. बरं, किती तारखेला बसले बाबा तुम्ही? मी 24 तारखेला बसलोय. 24 तारखेला. बरं, म्हणजे आता 5-6 दिवस झाले. आणि आयल्यानगरला 11-9 बसलो. 11 दिवस? 11-9 बसलो. तर 18 तारखेपर्यंत बसलो. म्हणजे तिथे 6-7 दिवस झाले, पण तिथं काही कारवाई झाली नव्हती? कारवाई उलटे तिथे येऊन पोलीस, शेख नावाचा एक पोलीस आहे, तिने माझा बोर्ड फेकून दिला उपोषणचा. का बरं? उपोषणला दवाखान्यात चाल म्हणे, आरतुराची भाषा केली. आणि तुम्ही त्याच्याच विषयात तक्रार दाखल केली का? त्याची तक्रारच घेण्यात येते, कोणी तोफ काढला माझी. मग इथे आल्यानंतर तुम्ही आता मंत्रालयामध्ये तक्रार वगैरे काही केली का कुणाच्या? पोलिसांच्या विरोधामध्ये, तहसीलदाराच्या विरोधामध्ये, तुम्हाला ज्यांनी काही त्रास दिला त्यांच्या विरोधात काही तक्रार वगैरे केली का नाही? मुंबईला काही तक्रार नाही केली, फक्त याला भेटलो फक्त मी. आपल्याला न्याय मिळेल लवकरच. आपण डीबीएन माध्यमामधून आपण जे बोलत आहात, आपल्याला न्याय मिळवण्यासाठी आम्ही लवकरच आपली बातमी आपल्या कार्यालयापर्यंत पोहोचून देऊ. आपल्याला अपेक्षा काय बाबा पुढं? ह्या एवढ्या लवकर कारवाई झाली, दुसरं काहीच नाही आमची. म्हणजे लवकरात लवकर कारवाई झाली. यांच्या गाड्या बंद झाल्या पाहिजे, माझ्या जीवितात फार मोठा धोका निर्माण झाला यांच्यापासून. बरं. यांचे ऑडिओ क्लिप्स होते माझ्याकडे, रेकॉर्डिंग होते. बरं. यांना चोरांनाच सरकारने फक्त शस्त्र परवाना दिलाय. आणि दुसरी गोष्ट, एक दुसरा असा आहे त्या माणसामुळं, राजेंद्र ढोकणे, त्याच्यामुळे 50 कुटुंब गाव सोडून गेले. आणि ते अशोक दामोदर ढोकणे,
बर तो असा आहे का तहसीलदारात तिथं नुसते 2 नंबरचे कामं करतोय. लोकांची काही कामं नाही, काही नाही, 2 नंबरचे कामं करून पैसे घेतो, गोळा करतो आणि दुसरी चुकीची माहिती सांगतो तहसीलदारांना सगळी, आणि तहसीलदार बी त्याचं ऐकत आहेत. बर हा सगळा प्रकार हप्तेखोरीचा असं म्हणतो. हप्तेखोरीचं सगळं आपल्या प्रकार. ठीक आहे बाबा, आपण लवकरच आपल्याला न्याय मिळेल अशी आम्ही अपेक्षा व्यक्त करतो. थांबतो. नाही, माझ्या त्यांची कारवाई नाही झाली तर मी 8 दिवसाच्या आत मंत्र्यांसमोर आत्मदहन करेन. आपण बघू शकता या ठिकाणी राहुरीवरून आपले काळे या आझाद मैदान मुंबई या ठिकाणी आमरण उपोषण करत आहेत. आणि हा जो राजरोषपणे उत्खननाचा जो विषय आहे हा काही कुठे मार्गी लागत नाही. आणि हा फक्त पेपरला, न्यूजला हा फक्त मार्ग दिसतो की आम्ही आळा घातला म्हणून, परंतु राजरोषपणे आत्तासुद्धा उत्खनन हे चालू आहे. आणि याच्या मागे तहसीलदार, प्रांताधिकारी यांचा पूर्णपणे हात असतो असे आपल्या निदर्शनात आलेले आहे. तसेच गावगुंडांच्या आणि दमबाजी केल्यामुळे हे गावातील जे गोरगरीब जनता असते काही आवाज उचलला जात नाही आणि ते आवाज दाबण्याचं काम हे राजरोषपणे सुरू आहे. तरी मी प्रशासनाला विनंती करतो की आपण लवकरात लवकर काळे यांना, भाऊसाहेब काळे यांना न्याय मिळवून द्यावा. थांबतो.